आता बघूयात मतदान प्रक्रिया जी संथ गतीने आज काही ठिकाणी चालली त्याबद्दलच्या काही बातम्या। मुंबईतील मतदानाच्या आढाव्यासाठी ठाकरे कुटुंब रस्त्यावर, उद्धव ठाकरेंचा माहीम तर आदित्य ठाकरेंनी वरळीत परिसरात घेतला आढावा। मुंबईत मतदान केंद्रावर 2 ते 3 तास ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आदेश बांदेकर यांचा आरोप। बांदेकरांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त, तर यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा खुलासा। मुंबईमध्ये संथ गतीने मतदान झाल्याने नागरिक संतापले, अनेक मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप। अधिकारी मतदान प्रक्रियेविषयी गंभीर नाहीत, मतदान प्रक्रिया स्लो करण्यात आल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। ठाण्यात 2000 बोगस मतदार आणले, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, तर एकनाथ शिंदे राज्यात 50 जागा जिंकतील, पाकिस्तानातून 2 जागा आणतील, आव्हाडांचा शिंदेंना कोचक तोडा। मागाठाण्यातल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा नसल्याने भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले, गैरसोयीमुळे मतदारांना तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ। नाशिकमध्ये भाजपच्या देवानी फरांदे आणि ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यात वाद, मतदान केंद्रात एकाच वेळी अनेक मतदार घुसल्याचा आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा फरांदेंचा आरोप। बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज नाही, बोगस मतदान होणार म्हणणाऱ्यांनी हत्यारं टाकली, राजन विचारेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। विलेपार्लेमध्ये प्रचंड संथ गतीने मतदान, शहाजीराजे मार्ग म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मतदानासाठी गेलेले मतदार हैराण होऊन परतले।